ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 10वा भाग. 14 एप्रिल 1944ला मुंबई बंदरात उभ्या असलेल्या SS फोर्ट स्टायकिन या जहाजावर महाभयानक स्फोट झाला. या स्फोटामुळे गोदीच्या परिसरात असलेल्या लाकडाच्या आणि कोळशाच्या वखारींनी पेट घेतला. रेल्वे वाहतूक बंद पडली. ट्रामच्या तारा तुटून ट्राम वाहतूकही बंद पडली. मुंबईतला पाणी पुरवठा विस्कळीत झाला. गोदीच्या परिसरातली स्फोटामुळे मोडकळीला आलेली अनेक गोदामं रिकामी करण्याच्या कामासाठी लष्कराची अख्खी पलटण जुंपली. काळबादेवी, मस्जिद, मोहम्मद अली मार्ग इत्यादी ठिकाणी असलेल्या इमारतीतील व्यापाऱ्यांची कार्यालयं जमीनदोस्त झाली. त्यात असलेल्या त्यांच्या हिशोबांच्या चोपड्या, रोकड, सोनं नाणं यांची जपणूक करणं आणि ज्याची त्याची ओळख पटवून देणं हे फारच मोठं काम होतं. पोलिसांनी हे काम पेललं. हे काम पुढचे अनेक दिवस सुरू होतं. मस्जिद इथल्या बरोडा स्ट्रीट, आत्ताचा केन पाटील रोड, या स्ट्रीटवरच्या एका इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे 800 लहान मोठे हिरे सापडले. त्यातला एक हिरा सुमारे 10,000 रुपये किमतीचा होता. 1944 सालचे 10,000 रुपये. ह्या हिऱ्यांचे मालक देवजी रतनसी असल्याचं शोधून काढून ते हिरे त्यांच्या सुपूर्द करण्यात आले. एका इमारतीच्या ढिगाऱ्यात 55,000 रुपयांच्या नोटा सापडल्या. त्याही ज्याच्या होत्या त्याची ओळख पटवून त्याला परत देण्यात आले. इमारतींना लागलेल्या आगीत किती रुपये भस्मसात झाले याचा कधीच पत्ता लागू शकला नाही. अनेक अर्धवट जळलेल्या नोटा व्यापारी भागात पसरलेल्या दिसून येत होत्या. ह्या स्फोटामुळे शहरात लागलेल्या आगींमध्ये सुमारे 55,000 टन अन्नधान्य स्वाहा झालं. लोकांवर उपासमारीची पाळी आली. स्फोटामुळे कोसळलेल्या इमारतीत ते ढिगारे हलवून ती जागा मोकळी करण्याचं काम म्युनिसिपालिटीचे सिटी इंजिनियर मोडक यांच्या देखरेखीखाली चालू होतं. अर्धवट कोसळलेल्या इमारती पाडण्याचं काम सुरू झालं होतं. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांच्या आवाजांमुळे मुंबईकर घाबरेघुबरे होत होते. त्यातच बोटीत झालेल्या स्फोटानंतर न उडालेले बॉम्ब्स आणि बंदुकीच्या गोळ्याही सर्वत्र पसरल्या होत्या. अर्धवट पडलेल्या इमारती पाडताना त्यांच्या दगडविटाही काही बॉम्ब्सवर पडून स्फोट होत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळेही घबराट पसरली होती. अशा स्फोटांचे आवाज आले तरी घाबरू नका असं आवाहन म्युनिसिपालिटीला करावं लागत होतं. पडलेल्या घरांचा राडारोडा वरळीला रेसकोर्सच्या परिसरात नेऊन टाकण्यात आला होता. पडझड झालेल्या इमारतीतले भाडेकरू अक्षरशः रस्त्यावर आले होते. अनेक लोक बेघर झाले होते आणि अनेक बालकं अनाथ. यात नेहमीप्रमाणे संकटात संधी शोधणारे लोकही आपले हात धुवून घेत होते. कोसळलेल्या घरातून चीज वस्तू, पैसे चोरण्याचं प्रमाण वाढलं होतं. पोलिसांना आता एक नवीनच काम लागलं होतं. विमा कंपन्यांनी भरपाई देताना नेहमीप्रमाणे हात वर केलेले होतेच. पुढचे 3 दिवस व्हिक्टोरिया गोदीतली आग विझवण्याचं काम अविरत सुरू होतं. गोदीतल्या जवळपास सर्वच इमारती नष्ट झाल्या होत्या. ह्या स्फोटामुळे अदमासे 2 कोटी पाऊंडाची मालमत्ता नष्ट झाली असावी असा अंदाज लावला गेला. माणसं किती मेली त्याचा कोणताही नक्की आकडा उपलब्ध नाही.
काही माणसं पार नाहीशीच झाली, त्यांची प्रेतही मिळाली नाहीत. पुढचे अनेक दिवस मुंबईच्या समुद्रात तरंगणारी प्रेतं सापडत होती. तरीही एक अंदाज म्हणून 500 ते 700 माणसं ह्या स्फोटात मेली असावीत. बोटीवरचा कुणीही अधिकारी कर्मचारी वाचला नव्हता. SS फोर्ट स्टायकिन बोटीचा कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नायस्मिथ यानं घेतलेल्या हरकतींनंतरही विध्वंसक स्फोटकांबरोबरच कापूस, तेल इत्यादी शीघ्र ज्वालाग्राही वस्तू जहाजावर लादण्यात आल्या होत्या. कॅप्टन नायस्मिथ या स्फोटात मरण पावला. त्याचं प्रेतही सापडलं नाही. जहाज वाचवण्याकरता त्यानं अखेरपर्यंत केलेल्या धडपडीचा सन्मान म्हणून त्याला मरणोत्तर गौरवण्यात आलं. जहाजातून बाहेर पडणारा धूर नेमका कुठून येतो हे पाहण्याकरता जीवाची पर्वा न करता जहाजाच्या सामान कक्षात शिरलेला जहाजाचा फर्स्ट ऑफिसर हेंडरसन यालाही त्यानं दाखवलेल्या असामान्य शौर्याबद्दल गौरवण्यात आलं. फोर्ट स्टायकिनला आग लागल्यानंतर बोटीवर गेलेले मुंबई पोर्ट ट्रस्टचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल सॅडलर या स्फोटात मरण पावले. त्यांच्यासोबतच डॉक आणि रेल्वे मॅनेजर जॉन निकोल्सन, डॉक मास्टर मार्तेस, डेप्युटी मॅनेजर जॅक्स, मिस्टर स्कॅली, सुपरिंटेंडंट सेल्वेजकोर, फोर्ट फायर स्टेशनचे प्रमुख रुस्तम पालमकोट हे अधिकारीही जागीच मरण पावले. त्यांच्या मृत शरीराचाही पत्ता लागला नाही. या स्फोटात फायर ब्रिगेडचे हेरॉल्ड पाल्मर, रॉबर्ट अँड्र्यूज, आर्थर रेनॉल्ड्स इत्यादी 13 अधिकारी आणि 53 कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यापैकी अनेकांची प्रेतं सापडली नाहीत. 71 जवान जखमी झाले. स्फोटात आपलं बलिदान देणाऱ्या फायर ब्रिगेडच्या या अधिकारी आणि जवानांच्या मृत्यूप्रित्यर्थ दरवर्षी 14 एप्रिलला त्यांना मानवंदना दिली जाते आणि 14 ते 20 एप्रिल हा आठवडा अग्नी सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. दिनांक 14 एप्रिल 1944 या दिवशी दुपारी 4 ते 4:30च्या दरम्यान झालेले 2 महाप्रचंड स्फोट होते, ज्यांची नोंद पुण्याच्या सिमला वेधशाळेच्या भूकंप मापन यंत्रावर झाली होती. जगात तेवढ्या क्षमतेचा स्फोट तोवर झाला नव्हता. ह्या स्फोटाला मागे टाकणारा नंतरचा स्फोट म्हणजे अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवर टाकलेला अणुबॉम्ब. मुंबईच्या गोदीत झालेल्या स्फोटाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीच शिल्लक उरले नव्हते. गेले काही दिवस तुम्ही ह्या स्फोटाचं जे वर्णन ऐकलत ते अनेकांनी अनेकांकडून आणि सरकारी कागदपत्रांवरून माहिती घेऊन नंतर केलेलं आहे. मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा आज आपण ऐकला 10वा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेट गाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात